क्रीडांगण क्रमांक 2 वर सुरू होतोय। मुंबई उपनगर 49वी कुमारी गट राज्य जिंकपद कबड्डी स्पर्धा जी 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये झालं होतं। 49व्या राज्य जिंकपद कबड्डी स्पर्धेचा विजेता संघ मुंबई उपनगर कुमारी गटाचा आज 50व्या राज्य जिंकपद कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांची कामगिरी कशी ठरते ते आपल्याला कळणारच आहे। एक मजबूत संघ आहे मुंबई उपनगरचा। श्री राजेंद्र अनुभवने मुंबई उपनगर महिला संघाचे प्रशिक्षक आहेत। नरेंद्र कदम हे संघाचे व्यवस्थापक म्हणून आहेत। नरेंद्र लाड संघाचे व्यवस्थापक। गोल्डन जुबली इयर राज्य जिंकपद कबड्डी स्पर्धेमध्ये मुंबई उपनगरची कामगिरी कशी ठरते ते आपण उद्या आणि परवामध्ये आपल्याला कळणार आहे। मुंबई उपनगरची जर्सी नंबर 2 ची जी खेळाडू आहे अंडर 17 या 17 वर्षाच्या वयामध्येच ती भारतीय महिला संघामध्ये तिची निवड झाली होती कॅम्पमध्ये आणि आजही ती अतिशय चांगल्या पद्धतीने मुंबई उपनगर संघाला सर्व्हिस देत आहे आणि तिचं नाव आहे हरजीत कौर मलकीत सिंग संधू जर्सी नंबर 2। मुंबई उपनगर मस्त हवा चल रही ना। सायले आणि कोमल कबड्डी संघटनेचे नवनिर्वाचित जनरल सेक्रेटरी श्री सुरेश पाटील साहेब, तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो पाटील साहेब। आणि त्याचबरोबर सातारामध्ये कबड्डी पुन्हा एकदा भरीव कामगिरी करेल तुमच्या लीडरशिपमध्ये अशी मी प्रार्थना करतो परमेश्वराला। श्री सुरेश पाटीलजी जनरल सेक्रेटरी नवनिर्वाचित जनरल सेक्रेटरी सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन। सुरेश पाटीलजी ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने तुमचं अभिनंदन आणि चांगलं काम करा। पुरस्कार प्रदान केला सायली जाधव ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने खास करून प्रशांत जाधवजी यांच्या वतीने आपले अभिनंदन। ठाण्यामध्ये सायली आपण तालुका क्रीडा अधिकारी आहेत, अभिनंदन आणि चांगलं काम कर। महाराष्ट्र संघातून प्रतिनिधित्व आणि महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार कोमल देवकर हिला प्राप्त झाला, अभिनंदन कोमल। प्रशांत जाधवर सर आपण कोमलचं सन्मान करायचं संघटन समितीच्या वतीने, अभिनंदन कोमल। श्री राजेंद्र देशमुख जी आपण व्यासपीठावरती या। राजेंद्र देशमुख जी श्री राजेंद्र देशमुख हे स्पर्धेसाठी भरपूर मेहनत श्रम घेत असतात।
चांगल्या पद्धतीने स्टेजवरती त्यांचा वावर असतो आणि स्टेजवरती आल्यानंतर स्टेज भरलेला दिसत असतो. राजेंद्र देशमुखजी आपलं स्वागत आहे. कुमारगट मुली आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार ठाणे ग्रामीण. मुंबई उपनगर आउट हो रहा उपनगर श्री नरेश प्रजापति जी, आपका हार्दिक स्वागत है ऑर्गेनाइजिंग कमेटी की ओर से. श्री विठ्ठल क्रीडा मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री किरण जाधव सर, आपणास विनंती राहील राजस्थान एकता मंच ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री महेंद्र मालवीया साहेबांचा आपण सन्मान संघटन समितीच्या वतीने करावा. श्री महेंद्र मालवीया जी, अध्यक्ष राजस्थान एकता मंच ठाणे जिला. श्री महेंद्र मालवीया जी, आपका बहुत बहुत स्वागत है ऑर्गेनाइजिंग कमेटी की ओर से. आपको सम्मानित कर रहे हैं श्री विठ्ठल क्रीडा मंडल के आदरणीय अध्यक्ष श्री एडवोकेट श्री किरण जाधव. राजस्थान एकता मंचचे सचिव श्री नरेश प्रजापति जी. किरण जाधव, आपणास विनंती की आपण श्री नरेश प्रजापति यांचा सुद्धा सन्मान करावा संघटन समितीच्या वतीने. श्री नरेश प्रजापति सचिव आहेत राजस्थान एकता मंच ठाणे जिल्ह्याचे. श्री महेंद्र मालवीया जी, बहुत बहुत आभारी हैं आपके यहाँ पे आपकी उपस्थिति के लिए. श्री नरेश प्रजापति जी, आपको भी बहुत बहुत धन्यवाद यहाँ उपस्थित होने के लिए. ॲडव्होकेट श्री किरण जाधव जी, आपले सुद्धा मनापासून धन्यवाद, आपलं स्वागत. मुंबई उपनगर
पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपकार्याध्यक्ष श्री प्रकाश तात्या बालवडकर यांची उपस्थिती. प्रकाशजी, आपले मनापासून स्वागत आगमनाबद्दल. राजेंद्र देशमुख साहेब, सुधाकर घाग सर, आपण पुढे यायचं आहे. गणेश शेलारजी, भारत पेट्रोलियम हा जो संघ निर्माण केला त्याचे निर्माते सुधाकर घाग आहेत. एवढी मोठी टीम आणि मोठमोठे प्लेयर्स रिशांक पासून तर सगळे या टीममध्ये त्यांनी रिक्रूट केले, ही फार मोठी बाब आहे. भारत पेट्रोलियममध्ये टीमच बंद पडलेली होती, कबड्डी बंद पडली होती आणि भारत पेट्रोलियमची पहिली टीम निवड करण्याची जबाबदारी माझ्यावरती दिलेली होती. सिलेक्टर मी होतो. गणेश, तुमच्या माहितीसाठी घागांचे कबड्डीसाठी फार मोठं काम आहे. आदरणीय खासदार श्री गजाभाऊ कीर्तीकर यांची फार जवळची आहे, फार जवळची आहे. कुमार आणि कुमारी गट राज्य जिंकपद कबड्डी स्पर्धेच्या 36ल्या कबड्डी संघटनेच्या वतीने आदरणीय श्री हनुमंतजी जगदाळे साहेब आपलं हार्दिक स्वागत करतो. आपणास विनंती, आपण मध्यावरती बसावं. श्री हनुमंत जगदाळे साहेब आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, या कबड्डी स्पर्धेचे बॅकबोन, आपले हार्दिक स्वागत आहे. अर्जुन पुरस्काराचे मानकरी, कबड्डीमध्ये एक बेस्ट पर्सनॅलिटी म्हणून अग्रस्थानी असणारे श्री राजू भावसा, श्रीराम भावसा, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी जॉईंट सेक्रेटरी, शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आमचे मित्र गणेशजी शेट्टी. आपल्या दोघांनाही विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष आणि संघटन समितीचे श्री राजेंद्र देशमुख, आपणास विनंती. अर्जुन पुरस्काराचे मानकरी श्री राजू भावसा आणि शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी गणेश शेट्टी यांना आपण अतिशय सन्मानाने व्यासपीठावरती घेऊया. श्री राजेंद्र देशमुखजी, कार्याध्यक्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, श्री मनोज पाटीलजी. 3 शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आजच्या दिवशी मेघाली कोरगावकर, शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. मेघाली कोरगावकर. राजूभाई, अर्जुन पुरस्काराची मानकरी, आपलं स्वागत आहे. आणि गणेशजी, आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षानंतर आपण व्यासपीठावरती बघतोय, कबड्डीच्या स्पर्धेला बघतोय, आपलं सुद्धा स्वागत आहे. एशियन गेम मध्ये भारताचं प्रतिनिधित्व आणि गोल्ड मेडल भारताला प्राप्त करून देणारे राजू भावसा. कबड्डीमध्ये स्टायलिस्टपणा, कबड्डीमध्ये देखणेपणा, राजू भावसार, गणेश शेट्टी या मंडळीने आणलेले आहे. सुपर 2 points to Pune.
मुंबई उपनगर मोशन में देखो दिखेगा आपके इधर वो सेटिंग किया क्या आपने थोड़ा बच गया नहीं तो आ जाएगा 1 पॉइंट मुंबई उपनगर हेलो बोल बोल और 24-11 हां आमचं 24 हां मुंबईचं 24 पुण्याचं 11 कोणाचा हा का रे मुंबई उपनगर कधी कधी काय वाजवते हळद चालेल सांगतो नंबर देतो हां 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 माजी महापौर आहेत आणि सभागृह नेते आहेत. इमर्जन्सी लेकर अशोक वैती सर, आपल्या आगमनाबद्दल आम्ही संघटन समितीच्या वतीने तुम्हाला फार 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 धन्यवाद देत आहोत आणि तुमचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती श्री हनुमंत जगदाळे साहेब या स्पर्धेचे मार्गदर्शक यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेले आहे. यानंतर मी स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री प्रशांत जाधवर यांना विनंती करतो की आपण श्री राजू भावसार, शिवछत्रपती आणि अर्जुन पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्र कबड्डी संघाचे माजी संघनायक यांचा सन्मान संघटन समितीच्या वतीने करावा. राजू भावसारजी आपण पुढे यावं. राजू भावसार हे एशियन गोल्ड मेडलिस्ट आहेत. खेळलेले आहात राजेंद्रजी, एकत्र खेळलेले आहोत आणि मोस्ट डिसेंट आणि मोस्ट हँडसम पर्सनॅलिटी कबड्डीमध्ये जे काही आहेत आणि शिल्लक आहेत त्यापैकी एक अर्जुन अवॉर्डी राजू भावसारजी. राजू भावसारजी, बरं वाटलं इथे आपण तुम्ही आलात. आणि इथे गणेश म्हणतात, शिवाय राजेंद्रजी म्हणतात की क्रिकेटमधला अर्जुन अवॉर्डी असतात तर त्याला पैसे देऊन बोलवावे लागले असते, परंतु कबड्डीचा अर्जुन अवॉर्डी स्वतःची गाडी, स्वतःचा पेट्रोल खर्च करून या ठिकाणी येत असतो. म्हणजे कबड्डीला आमच्या शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्र कबड्डी संघाचा उत्कृष्ट लेफ्ट रेडर आणि बोनस किंग गणेश शेट्टी यांचा आपण सन्मान करायचा आहे. गणेश शेट्टींनी नुसतं छत्रपती अवॉर्ड घेतलेला नाही आहे, तर महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेत ते जॉईंट सेक्रेटरी सुद्धा राहून गेलेले आहेत आणि बुवा साळवी त्यांना मुलासारखं प्रेम करायचे आणि बुवांच्या आशीर्वाद. अशोकरावांचा सत्कार नंतर करू आपण, त्यांना थोडंसं रिलॅक्स होऊ द्या. पुणेरी पलटणचे ते मेंटॉर आहेत अशोक शिंदे, दी ग्रेट अशोक शिंदे, एक बेहतरीन रेडर अशोक शिंदे, महाराष्ट्र कबड्डी संघाचा माजी संघनायक अशोक शिंदे, अर्जुन अवॉर्डी. अशोकरावजी, स्वागत आहे आपलं. यानंतर मी विनंती करतो ॲडव्होकेट किरण जाधव, विठ्ठल क्रीडा मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. आपण शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी संजय सूर्यवंशी यांना सन्मानित करावा. ॲडव्होकेट श्री किरण जाधवजी, विठ्ठल क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री किरण जाधव, ॲडव्होकेट संजय सूर्यवंशी. राजेंद्र देशमुखजी, गणेश
तुमच्या माहितीसाठी संजय सुरंची आमच्या वेस्टर्न रेल्वेचा खेळाडू आणि त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आला आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ट्रायल घेते वेळे मी तिथे सिलेक्टर होतो संजय सुरंची आणि पहिली नॅशनल जेव्हा इचलकरंजीला कॅम्प लागलेला त्यामध्ये सुद्धा मी तिथे व्यवस्थापक म्हणून होतो. ओ क्या बात है. संजय सुरंची जी थँक्यू आल्याबद्दल. राजेंद्र देशमुख हॅप्पी आहेत, गणेश शेलार सुद्धा हॅप्पी आहेत. यानंतर आपला होम प्रोडक्ट ठाणे जिल्ह्याचा सुपुत्र, एक बेस्ट प्लेयर, एक बेस्ट कोपरा रक्षक, प्रो कबड्डी लीग मध्ये सुद्धा तो गाजलेला आहे. महाराष्ट्राच्या कबड्डी संघातून खेळत असतेवेळी सुद्धा त्याने फार मोठे योगदान दिलेलं आहे आणि नुकताच फ्रेश ताजं शिवछत्रपती पुरस्कार ज्याला मिळालेला आहे तो आपल्या ठाण्याचा प्रशांत चव्हाण. आपण पुढे यायचंय आणि मी विनंती करतो गणेश शेलार आपण प्रशांतचा सन्मान करायचंय. प्रशांत जाधवर सर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. आपण कृपया प्रशांत चव्हाण. राजेंद्र देशमुखजी प्रशांत जेव्हा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सिलेक्शन ट्रायलला गेला होता ना तर ई प्रसादराव होते आणि ई प्रसादराव सर काय बोलले माहिती आहे, एक बहुत ही छोटा बच्चा है, हाईट बहुत कम है आणि ही हाईट या हाईटचा वापर कसा आहे कोपरा रक्षकाने करावा. ठाणे जिल्ह्याचे कवीश्वर कोळी होते ते सुद्धा असे छोट्या हाईटचे होते आणि प्रशांतने प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. तिथून BPT मध्ये काम झालं नाही, रेल्वे सोडून एअर इंडियामध्ये प्रशांत चव्हाण आपला गेलेला आहे. प्रशांत ऑल द बेस्ट. आणि प्रशांत बद्दल अशोक शिंदेजी आपण पुढे यायचंय. आदरणीय जगदाळे साहेब, हनुमंतरावजी जगदाळे साहेब, द ग्रेट अशोक शिंदेचा आपण सन्मान करायचा आहे. अशोक शिंदे महाराष्ट्र कबड्डी संघाचे माजी संघनायक, पुणे जिल्ह्याचे संघनायक, चिपळूण त्यांचा गाव. एक नाही तर दोन एशियन गेम मध्ये त्याने देशाला सुवर्णपदक प्राप्त करून दिलं आणि सगळ्यात खतरनाक मॅच म्हणजे पाकिस्तान बरोबर झालेली ती मॅच रिप्ले झालेली होती आणि त्यामध्ये पहिला गुण मिळवून भारताला विजय करून देणारे अशोक शिंदे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला नोकरीला आणि त्यानंतर एअर इंडियामध्ये अशोक शिंदे. आणि अशोक शिंदेचा चिरंजीव अद्वैत हा सुद्धा महाराष्ट्राच्या फुटबॉल संघामध्ये प्रतिनिधित्व करतो. वैती सर, अशोक शिंदेचा चिरंजीव महाराष्ट्राच्या फुटबॉल संघामध्ये चांगली कामगिरी करतो. ब्लड निकल रहा उसका पूरे. चेंज करना चाहिए ना, प्लेयर को चेंज करना चाहिए. कौन सा? लेकिन उससे अच्छा प्लेयर नहीं रहेगा तो उसको ही खेलना पड़ेगा. माननीय श्री हनुमंतजी जगदाळे साहेब, प्रशांत जाधवरजी, अशोकरावजी वैती आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर यांच्या माहितीसाठी एक महिला भगिनी आमची आलेली आहे. नाशिक जिल्ह्याची आहे, NIS कोच आहे आणि त्यांचं नाव शैलजा जैन आहे. आणि शैलजा जैनबद्दल एक खास माहिती, मागच्या वर्षी इराण हा जो एशियन गेममध्ये चॅम्पियन झाला, गोल्ड मेडल प्राप्त केलं, त्याच्या त्या प्रशिक्षिका शैलजा जैन. आपण कृपया पुढे यायचे आणि हनुमंत शेठ जगदालेजी आपणास विनंती की आपण शैलजा जैन यांचा सन्मान करायचा. यावर्षी सुद्धा एशियन गेममध्ये ते वैती सर, कौन बनेगा करोडपती. जगदाळे साहेब, कौन बनेगा करोडपती मध्ये एक प्रश्न होता आणि तो प्रश्न विचारलेला होता अमिताभ बच्चन यांनी की इराण संघाला जे प्रशिक्षिका होत्या त्यांचं नाव काय. 4 ऑप्शन्स होते आणि ती क्लिप सुद्धा मी LED वरती दाखवू शकतो, माझ्याजवळ पाठवलेली आहे त्यांनी. आणि या म्हणजे नुसतं नाही, हिंदी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज सोडून द्या. इराणी जे प्लेयर्स आहेत ना सर, त्यांना लँग्वेजचा प्रॉब्लेम असतो. त्या ठिकाणी जाऊन इराणी लँग्वेज सुद्धा त्या शिकल्या आणि त्या मुली आपल्या इथे आलेल्या आहेत. मुंबई शहर कबड्डी संघटनेचे जनरल सेक्रेटरी विश्वास मोरेंनी मुंबईमध्ये बोलवलेले आहे. 9 मॅचेस खेळले, 9 पैकी एकही मॅच ते हरले नव्हते आणि त्यांचा बॅड लक की थोडा ओव्हर कॉन्फिडन्स झाला आणि ते ब्रॉन्झ मेडल. अशी आपल्या शैलजा जैन आहे. शैलजाजी फार फार फार
आणि जैन समाजाची लोक आमच्या कबड्डीमध्ये नाही, तो आमचा खंत होता आणि तुमच्यामुळे पूर्ण झालेला आहे, तुमच्यामुळे पूर्ण झालेला आहे. ताई थँक्यू थँक्यू. एक सर आपला फोटो सगळ्यांचा या ना. आम्ही फॉर्च्युनेट आहोत. तुम्ही बोलता की एक फोटो, थांबा, तुम्ही बोलता एक फोटो, आम्ही म्हणणार की 10 फोटो निकालेंगे. सर या, तुम्ही पण या. इंग्रजी आता शेलार कुठे आहे? दर्शना जाधव इकडे या. +2 4 points पुणे. अरे